गणपती बाप्पा मोरया। तर नमस्कार मित्रांनो, मी तेजस मध्ये तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनल ट्रॅव्हल फूड डिकवर। तर काय सगळे खाता ना तर खायलाच पाहिजे। तर आज माझी गाडी घेतल्यानंतर जी फर्स्ट जर्नी किंवा फर्स्ट ट्रिप आहे जी आम्ही रोड ट्रिप करतोय, जी कोकणात चाललं म्हणजे मला गावच्या साईडला चाललं। मी गावी नाही जाणार आहे कारण आमच्या गावाला विहिरीला पाणी नसतं, माझ्या डोंगराला गाव आहे। तुम्हाला पुढे दिसेलच काहीतरी गणपतीत जाईन तेव्हा। तर मी आणि माझे 3 मित्र आहेत, आम्ही लोक निघाले। आता थोड्या वेळापूर्वीच निघालो, तुम्ही बघितलं असेलच की आम्ही गणपती बाप्पा मोरया गणपतीचं नाव घेऊन नारळ फोडून निघालो। आता आम्ही करंडी बोलतो कळंबोलीला। कळंबोलीनंतर पुढे चाललो आहे परत गणपतीपुळे। गणपतीपुळेनंतर मग अजून काय प्लॅन नाही, प्रॉपर रोड ट्रिप आहे। 4 दिवसापूर्वी ठरलं की मित्र बोलले सुट्टी मिळते आणि आपल्या काही सुट्टीच असतं, आयुष्याची सुट्टी घेऊनच ठेवली 12वी नंतर। आता पुढे आता CNG वरतोय। CNGचा रेट काय तर माहीत नाही, इलेक्शन आता कमी झालं असेल, बघू आता पुढे जाऊन। तर आता जास्त आम्ही पाली पटाला पोहोचलो। पाली पटाला तुम्हाला सांगतो की इथे आता मी तिथे जेवलो, आम्ही खाल्ला नाश्ता केला अमोल हॉटेलला, वाकाणीच्या बंधू राणे बघा इकडे मागे। इकडचं होतं ती चटणी चांगली होती, त्याच्यानंतर भजी वगैरे चांगली होती, पण मिसळचं होतं ना तेल वगैरे मला तरी पर्सनली आवडलं नाही, पण चांगलं म्हणजे की स्वस्त दरात चांगला। आणि आपला 110 किलोमीटर आणि मुंबईतून पुढे आलं, त्याच्यानंतर इकडे थांबलं। याच्यानंतर आमचं चाललं की डायरेक्ट नॉनस्टॉपमधून 5 तास आपल्या ह्याला जायचं गणपतीपुळेला डायरेक्ट। हाय इंस्टाग्रामवर फॉलो नसेल करा, इंस्टाग्रामवर दोन फॉलो करा। गाडी चालू आहे, गाडी जरा धूळ वगैरे साचले, परत पाणी बिणी मारून घेतलं। आता पुढची जर्नी स्टार्ट करू आता। तर आता नाश्ता वगैरे करून मी पुढे आलो महाडला। महाडचा जुनावाला पेट्रोल पंप आपला CNG पंप तो बंद होता। आता पुढे आलो तर महाडला एक गावाचं नाव मला माहिती, मी गावाचं नाव खाली लिहून ठेवेन। आम्ही तिकडे आलं आहे, तिकडे बघा नवीनच CNG पंप सुरू झालं आहे। तर इकडे जे आहे तो ह्याच्यानंतर CNG पंप डायरेक्ट चिपळूणला आहे। तर पनवेलनंतर आम्ही इथे आलो, इकडे आम्ही भरला 160 किलोमीटरपर्यंत आम्ही आलो पनवेलनंतर इथपर्यंत। ह्याच्यानंतर पुढे चिपळूणला तो 80 किलोमीटरवर आहे। त्याच्यामुळे इथे भरले की आम्ही पूर्ण रत्नागिरी फिरून जरी निघालो तरी आमच्या CNGवरच आमची गाडी पूर्ण चालू शकते। ते पैसे वाचणार। तुम्ही पण कधी असाल तर महाडच्या या लास्ट CNGला पंपला भरा। ऑपोजिटने जातोय या साईडला गोव्याला रोड, ऑपोजिट साईडला चला गाडी CNG भरलेली आहे। तर आत्ता आम्ही आले कुठे आले राज? कशेडीचा नवीन बोगदा बांधला हा। तर लगभग इथून याच बाजूने तुम्ही जर बघाल तिथून घाट आहे वरच्या साईडनी, इथे जो आलाय नवीन बोगदा बांधलाय। तर इथून भरपूरचं काय म्हणतात त्याला वेळ वाचणार आणि वळण कमी तिकडे, कारण आता घाट नाही। 10-15 किलोमीटरचा रस्ता वाचणार। तर बोगदा एकदम भारी बांधला एकदम, पण गाड्या तरी सावकाश चालू आहे। फुलवरती दगडी वगैरे दिसत आहेत। पावसाळ्यात माझ्या तिथे पूर्ण पाणी बिणी भरले बघा, जरासं आता बोलल्यावर पाणी पण आलं, पाणी आलं म्हणजे। तर आता जस्ट आम्ही पोहोचलो गणपतीपुळेला। तर गणपतीपुळेचे लगभग बाहेर पहिले एंट्री फी 40 रुपये घेतली, त्याच्यानंतर पार्किंगची वाटतं त्यांनी ना 20 रुपये घेतलं होतं। तर पार्किंगला तर फुल जागा आहे आणि पार्किंग केल्यानंतर 2-3 मिनटं वॉकिंग आहे। गाड्या वेड्या मागे भरपूर आहे बघा, ते बघा इथून मागे मी गाडी पार्क केली, चालत इकडे दुकानं वगैरे भरपूर आहे। आणि इथं पुढे तुम्हाला गणपती मंदिर दिसेल। तर बापरे गर्दी जास्तच आहे, हे बघा। मध्ये चालत आल्यावर तुम्हाला इथे चप्पल स्टँडचे दुकान दिसेल, इथे मोफत चप्पल स्टँड सुविधा आहे इथे। आणि या साईडला तुम्ही गेलात तुम्हाला नारळ वगैरे सगळी पूजेची दुकानं मिळतील। आणि इथे मागे जो वॉशरूम होता, आता जरा चप्पल ठेवून घेतो। तर आता मी आतमध्ये मंदिरात आलं तर आम्हाला जी होती नारळ फुलं आणि उदबत्ती होती ती आम्हाला 50 रुपयाला मिळाली। आणि आज गर्दी नाही कारण हां आणि पेढे, तर कारण गर्दी नाही कारण बुधवार आहे, आज बुधवार आहे ना, हां बुधवार आहे। तर आता गणपतीचं दर्शन घेऊन बाहेर आलं, तिकडे कॅमेरा फोटोग्राफी वगैरे अलाउड नव्हती। तर इकडे स्तंभ आहेत आणि इकडे मंदिर, आणि इथे बघा आता व्हिडिओसाठी इथे जरा साईडला उभा मजबूत ऊन आहे। आणि हे जे तुम्हाला मागे दिसतं समुद्र आहे, इकडे समुद्राचं पाणी तेवढं साफ दिसत तर नाही आहे आणि ऊन
नाही उभं राहूच शकत नाही, पूर्ण हालत खराब होते आणि गाडीत कपडे बदलले खरं तर. आणि इथे अजून मला वाटत नाही की हाफ पॅन्ट आणि जीन्सचा काही अजून नियम आला की हाफ पॅन्ट घालू नये वगैरे, पण नियम आणण्याची गरज नाही, लोकांना स्वतःच समजलं तर समजूतदार आहे. तर सगळं खाऊन पिऊन त्याच्यानंतर आम्ही एक ठिकाणी स्टे बघत होतो. तो स्टे आमचा झाला की डिसाईड केला 3000 व्हायला, तो निघाला 4000 रुपयाचा. तर आम्ही स्टे केलं, झोपलो वगैरे. त्याच्यानंतर आम्ही खालती आलो तर रिग्रेट करत होतो की स्टे जरा नाही आवडला वगैरे, कारण 4000 रुपये एवढं वर्थ मला तर वाटत नव्हतं आम्हाला. त्याच्यानंतर आम्ही जो खाली आलो, प्रायव्हेट बीचसारखा बीच आहे, तुम्ही ना व्ह्यू एन्जॉय करा, मस्त लाटा तुम्ही पण एन्जॉय करतो लाटा. त्याच्यामुळे तर आता मी आरेवारे बीच रिसॉर्टला आलो. तर तिकडे सगळ्यांनी जे सुरमई तळी घेतलेत, तर सोलकढी, भात, चपाती घेतली आहे मित्राने, मी भाकरी घेतली आहे. त्याच्यानंतर इकडे जे आहे ते बांगड्याची करी आहे आणि टिकलं वाटतं बघा. सुरमईचा पीस बघा कसला मोठाच्या मोठा एकदम. मला काय माहिती नाही काही काय तुकडा दिला आहे साईडला स्पेशल काहीतरी. भाकरी वगैरे काय बोललं, हां छोटी असल्यामुळे एक्स्ट्रा दिली. तर सुरमई तर खाऊन बघितली, पण मी नंतर रिव्ह्यू सांगू. शुभम काय सांगतो कसं वाटतं? रिसॉर्टची जागा, रिसॉर्टचं जेवण वगैरे बघून सगळं उत्तम आहे, पण फक्त रूमचं हायजीन आहे मला थोडंसं मीडियम करू शकतो आपण, एकदम वाईट पण नाही, मीडियम आहे, बाकी सगळं उत्तम. थाळी कशी वाटली तुला तरी? म्हणजे जेवढे पैसे आहेत त्याचं, जेवढे पैसे अराउंड 380. हां 380च्या हिशोबाने खूप. हां, कारण पीस पण चांगला मोठा दिला आहे. राज तुला काय वाटलं? सार्थक एवढे अथक प्रयत्न केले रत्नागिरीमध्ये, एवढं फिरलोय आम्ही, त्याच्यानंतर आम्हाला जर ही 380 मध्ये थाळी भेटली तर ती जबरदस्त आहे, मिळाली आहे. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकल. आणि सोलकढी भारी आहे ॲक्च्युअलमध्ये. सुरमईला मसाला पण मस्त आहे, पण ह्याच्यामधली मी ती आपली ऑरेंज जी करी आहे ना, ती मालवणला जाऊन खाऊ मोस्टली आपण. आता मला वाटतं तिकडे आपली चिकन करी सारखी लागते.